जय हिंद मित्रांनो जो प्रश्न हा वरती जो प्रश्न दिसतोय ठीक आहे याचं उत्तर बऱ्याच जणांना जमलंय आणि काहींना जमलं नाही ठीक आहे बघा. जरी जमलं असेल किंवा जमलं नसेल तरी ह्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं काढू शकतो ते बघूया. बघा, आता प्रश्नामध्ये आपल्याला जे सांगितलेलं आहे लक्षात घ्या. जर टक्केवारी दिली आहे आणि फक्त टक्केवारी काढायला सांगितलेलं असेल तर कोणती संख्या दिली असेल किंवा काय दिली असेल काहीच पकडायचं, फक्त टक्केवारी पकडायची. बघा, केव्हा? जेव्हा टक्केवारी काढायची सांगितली तेव्हा, आणि आपल्याला टक्केवारी काय सांगितली? 10%. आता हे जे 10% हे 3 वर्ष वाढत जातं. काय सांगितलं? हे जे 10% हे 3 वर्ष वाढत जातात. त्याची एक गोष्ट लक्षात घ्या. बघा, काहीच करायचं नाही, संख्या पकडण्याची गरज नाही तर कशाचीच गरज नाही. काय करायचं? बघा, 10% सांगितलं मी, याचा रेशो घ्यायचा. रेशो म्हणजे काय? बघा, 10/100 पर्सेंटेज मध्ये दिलं. रेशो घेतला म्हणजे काय? 10 समजा, बघा, हा शून्य हा शून्य घातला, 10 मध्ये 1 वाढवायचं म्हणजे किती झाले? 11. आता किती वेळेस सांगितले? 3 वेळेस. मग 10 मध्ये परत 1 वेळेस, परत 10 मध्ये 1 वेळेस. ठीक आहे, बघा, सॉरी, 10 मध्ये 1 वेळेस. काय सांगितलं? 10 मध्ये 1 वेळेस, 10 मध्ये 1 वेळेस, 10 मध्ये 1 वेळेस म्हणजे 10चा 11 झाला, 10चा 11 झाला आणि 10चा 11 झाला. आणि इकडेचा करायचा गुणाकार, सॉरी, आणि इकडेचा सुद्धा करायचा गुणाकार. बघा, म्हणजे काय, मी काय केलं? 10चा घन घेतला आणि सुद्धा काय घेतलं? 10चा घन घेतला. आता बघा, वाढ किती आहे? 331 ची. लक्षात घ्या, वाढ किती झाली? 331 ची. बरोबर. कितीवर? 1000 वर. कितीवर? 1000 वर. आणि टक्केवारी लावण्यासाठी आपण लावतो गुणीला 100, म्हणून सर याला करायचं गुणीला 100. बघा, 2 शून्य 2 शून्य कटले, खाली करायला 331/10 इकडे बाजूला घेतो. हा बघा, इकडे वरती घेतो. 331/10 खाली शून्य म्हणून सर एक संख्या सोडून सर काय करणार? दशांश देणार. म्हणजे उत्तर काय आलं? 33.1 आलं. ठीक आहे.